नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. आज आपण ऐकणार आहोत मी म्हणजे वृंदा टिळकनी लिहिलेली एक कथा. कथेचं नाव आहे हद्द झाली. सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या ऋतुगंध ह्या द्वैमासिकात ही कथा पूर्वी प्रकाशित झालेली आहे. कथेची नायिका आहे स्मिता, किंवा असं म्हणूया की कथेची नायिका आहे स्मिताची दुखणारी पाठ. कारण कथेतलं बरंचसं फुटेज ती दुखणारी पाठच घेतीये. ही स्मिता राहत असते पुण्याला आणि आता ती ठाण्याला बहिणीकडे म्हणजे अस्मिताकडे निघालेली असते. तर पुढची गोष्ट ऐकूया आता. हद्द झाली. आई आई ग, गाडीला जोरदार धक्का बसला आणि पाठीतून सणकून कळ गेली. अगदी मणका मोजून घ्यावा अशी. एक्सप्रेस हायवे संपून बेलापूर रोड सुरू झालेला दिसतोय. धक्के बसायला सुरुवात झाली. हे खड्डे कधी बुजवणार आहेत कुणास ठाऊक. हातातलं पुस्तक बंद करत स्मिता मनाशीच म्हणाली. पुस्तक वाचत असताना किती वेळ गेला कळलंच नाही. आता काय ठाण्याला पोचायला आणि अस्मीचं घर यायला वेळ लागायचा नाही. अस्मी अस्मी अस्मी. आता ना ही अस्मी म्हणायची सवय सोडून द्यायला हवी. सतत माझ्या तोंडचं अस्मी ऐकून मैत्रिणींना पण वाटायला लागलंय की तिचं नाव अस्मीच आहे. त्या पण तिला अस्मी म्हणायला लागल्यावर मग मात्र त्यांना सांगायला लागलं की अगं बायांनो, तिचं नाव अस्मिता आहे, तिला अस्मिता म्हणा. ही पाठ मात्र फारच छळतीये. सकाळी निघताना घेतलेल्या पेनकिलरचा इफेक्ट आता ओसरलेला दिसतोय. काल मैत्रिणींबरोबर सिनेमाला जाताना वाटलं होतं आपलं मन सिनेमात गुंतल्यावर पाठ दुखणं एवढं जाणवणार नाही म्हणून, पण नाहीच. एरवीही मैत्रिणींना भेटून आल्यावर सतत बोलण्यानी आणि हसण्यानी डोकं दुखतंच. काल त्यात शिवाय पाठदुखीची भर पडली. चला, आलं की अस्मीचं घर. मुलं आणि अस्मिता तिची वाट पाहत दाराशी उभीच होती. तिघांनाही तिच्याशी बोलायचं होतं, तिला काय काय दाखवायचं होतं. एकच गडबड उडाली. जेवतानाही गप्पा काही संपेनात. अस्मिताने उरलेल्या दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आखला होता. गडकरी रंगायतांमध्ये नाटक, मासुंदा तलावात बोटिंग, तलाव पाळीवर थोडं फिरून मग जेवण आणि आईस्क्रीमनी कळसाध्याय. कुठलंसं ऐतिहासिक नाटक चालू होतं. हा मर्द मराठा गडी मोडेल पण वाकणार नाही, असा खणखणीत संवाद ऐकताना स्मिताला वाटून गेलं नक्की याची पण पाठ दुखत असणार, म्हणूनच वाकणार नाही म्हणत वाकायचं टाळतोय. नाट्यगृहातल्या एसीनी तर तिची पाठ जास्तच दुखायला लागली होती. नाटक संपताच बाहेर पडायला ही गर्दी. कसं बसं ढकलं ते ढकलले जात हे सगळे बाहेर पडतायत. तोच स्मिताच्या पुण्यातल्या शेजारणीचा ठाण्यात राहणारा भाऊ दिसला. झालं, आता मी पुण्यात पोचायच्या आधीच मी कोणत्या नाटकाला किती वाजता कोणाबरोबर आले होते याची सविस्तर बातमी पुण्यात पोचणार. तर नमस्कार, इकडे कुठे? बहिणीकडे आली आहे ही अस्मिता. अरे वा, पाठची बहीण दिसतीये, ओळखूच येते, अगदी सारख्या दिसता दोघे. अरे बाबा, नुसत्या सारख्या दिसता म्हण ना, पाठची म्हणून परत मला माझ्या दुखणाऱ्या पाठीची कशाला आठवण करून देतोस? स्मिता मनाशीच म्हणाली. त्यालाही पुढच्या नाटकाला जायचं असल्याने बोलणं थोडक्यात आटोपलं. तलावपाळीवर फिरताना स्मिता म्हणाली, मला ही जागा फार आवडते. आत्ता गर्दी आहे म्हणून तिचं रूप वेगळं, गजबजलेलं, पण पहाटे किंवा रात्रीच्या शांत वेळी इथलं रूप काही आगळंच असतं. वाऱ्याने हेलकावणारं तलावातलं पाणी, त्यात हिंकळणारी काठावरल्या दिव्यांची प्रतिबिंब आणि हे सारं साक्षीभावानी पाहत उभी पाठीमागची गडकरी रंगायतांची इमारत. आई ग, पाठीमागची. सगळं जग आपल्याला दुखणाऱ्या पाठीची आठवण करून द्यायला टपलंय असं स्मिताला वाटून गेलं. तसं नव्हे,
सगळं जग हात धुवून पाठीच लागलंय असं म्हणायला हवं. रात्री झोपताना तिने परत एक पेनकिलर घेतली. सकाळी उठली तर मुलांच्या शाळेच्या तयारीची गडबड सुरू होती. तिच्या भाचीला वेणी घालण्यापासून ते अच्छा करण्यापर्यंत सगळ्याला मावशीच हवी होती. मुलं शाळेत गेल्यावर बाकी सगळं आवरून बहिणी बहिणी खरेदीसाठी बाहेर पडल्या. आधी ठरल्याप्रमाणे एक एक साडी घेऊन झाली. मग आवडली म्हणून एकमेकींना आग्रह करून आणखी एक एक घेऊन झाली. येताना सहजच शोकेसमधले पंजाबी सूट बरे वाटले म्हणून एका दुकानात शिरल्या, तर तिथल्या कापडांच्या रंगांच्या काही शेड आपल्याकडे नाहीच आहेत असा साक्षात्कार दोघींनाही झाला. म्हणून मग ड्रेसची 2-2 कापडं घेऊन दोघी दुकानाबाहेर पडल्या. इतक्या वेळ जिची आठवण पण आली नव्हती त्या पाठीनं गाडीत बसायला खाली वागताच आपलं अस्तित्व जाणवून दिलं. पाठीत अशी कळ सरकत गेली की स्मिताची बोलतीच बंद झाली. अस्मिता येताना रस्ताभर आपण कशी आजकाल काटकसर करतोय ते सांगत राहिली. खरं तर स्मितालाही आपली काटकसरीची उदाहरणं सांगायची होती, पण ही मेली पाठ सुचू देईल काही तर ना. तिचा चेहरा बघून अस्मिता म्हणाली, नुसत्या पेनकिलर घेऊन काही पाठ बरी होत नाहीये तुझी. इथे जवळच एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, चांगला गुण आहे त्यांच्या हाताला. आपण संध्याकाळी त्यांच्याकडे जाऊया. तिकडे गेल्यावर डॉक्टरांनी स्मिताची नाडी बघितली. नाडी बघून यांना पाठीचं दुखणं कसं कळणार असं स्मिताच्या मनात येतं न येतं तोच. त्यांनी स्मिताच्या मानेवर एके ठिकाणी थोडा दाब दिला. स्मिता जोरात विव्हळली. मग भारी भक्कम संस्कृत शब्द वापरून स्मिताला काय झालंय, त्यावर काय औषध हवं, त्याचा काय परिणाम होईल हे सगळं डॉक्टरांनी समजावून सांगितलं. औषधी तेलाने थोडा मसाज केला आणि औषधही बांधून दिलं. मसाज केल्याने आता स्मिताला खूपच बरं वाटत होतं. रात्री गप्पांच्या नादात औषध घ्यायचं राहूनच गेलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी स्मिताची सकाळी पुण्याला निघायची गडबड असतानाही अस्मिताने तिला आठवण करून दिली आणि औषध घ्यायलाच लावलं. 2 दिवस कसे गेले कळलंच नाही. पुण्याला परत येताना गाडीत स्मिता विचार करत होती. हातात पेपर होताच वाचायला. मध्ये ड्रायव्हरने चहा प्यायला गाडी थांबवली. स्मिताही पाय मोकळे करायला खाली उतरली. ऊन चांगलंच तापलं होतं. स्मिताने गॉगल डोळ्यावर चढवला. जरा घट्ट वाटत होता गॉगल. मग तिने आपला मोर्चा चिक्कीच्या दुकानाकडे वळवला. वाटेत खूप जण आपल्याकडे वळून वळून पाहतायत असं तिला जाणवलं. नवा रेबॅनचा गॉगल आणि डिझायनर ड्रेस असल्यावर दुसरं काय होणार, ती मनाशीच म्हणाली आणि चिक्की घेऊन गाडीत बसली. मॅडम, तब्येत ठीक आहे ना तुमची? गाडीत ती बसताच ड्रायव्हरने विचारलं. हो, एकदम छान आहे, स्मिता उत्तरली. मसाज आणि औषधाने आपला परिणाम दाखवला होता. पाठ आता दुखेनाशी झाली होती. घरी पोचताच तिने हातपाय धुतले. तोंडावर पाणी मारत आरशात पाहिलं आणि ती दचकलीच. हे आरशात काय दिसतंय ते तिला कळेना. मग नीट पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं की आरशात जे काही दिसत होतं तो तिचा चेहराच होता. फक्त त्यावरच्या नाकाच्या आकारात प्रचंड वाढ झाली होती. नाकाच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत, तसंच गालाचाही काही भाग खूप सुजलेला होता. तरीच गॉगल घट्ट बसला होता आणि लोकही वळून वळून पाहत होते. जेमतेम कॉफी पिऊन मग ती लगेच डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तपासून ही कसली तरी ॲलर्जी आहे असं सांगताच तिने कपाळावर हात मारून घेतला. आपल्याला गुळगुळाची ॲलर्जी आहे हे आपण ठाण्याच्या डॉक्टरांना सांगितलंच नाही. त्यांचं बोलणं ऐकताना गुळगुळाच्या ॲलर्जीविषयी सांगायला साफ विसरलो. त्यांनी दिलेल्या गोळ्यात गुळगुळ असणार म्हणूनच
सकाळी औषध घेतल्यावर 1-1.5 तासात चेहरा सुजायला सुरुवात झाली. ह्या डॉक्टरांकडून ॲलर्जीसाठीची औषधं घेऊन ती घरी आली. घरी आली तर लगेच नवऱ्याचा फोन. त्यांच्या कंपनीत परदेशातून काही पाहुणे आले होते आणि तो रात्री जेवायला त्या परदेशी पाहुण्यांना घरी घेऊन येणार होता. आता एवढा विचित्र चेहरा दिसत असताना पाहुणे आले तर कसं होईल, असा संकोच तिला क्षणमात्र वाटला खरं, पण तो विरूनही गेला. कारण नवऱ्याचं तर आपल्याकडे लक्ष जाणार नाही ह्याची तिला खात्रीच होती. आणि पाहुणे ते तर पहिल्यांदा पाहणार होते. त्यांना वाटलं असतं ती नेहमी अशीच दिसते. जेवणाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. नंतर पाहुण्यांना पोचवायला ती खाली उतरली तर लिफ्ट समोरच मैत्रीण भेटली. स्मिताला पाहिल्यावर ती एवढ्या जोरात किंचाळली की पाहुणे दचकलेच. "अगं झालं तरी काय तुझ्या नाकाला?" मैत्रिणीने विचारल्यावर मग स्मिताच्या नवऱ्याचं स्मिताच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं. अरे खरंच हिच्या चेहऱ्यात काहीतरी बदल दिसतोय. पण बदल म्हणजे नक्की काय बदल दिसतो आहे याचा उलगडा होण्याच्या आधी मैत्रिणीच्या किंचाळण्यानी दचकलेल्या पाहुण्यांना सावरणं गरजेचं होतं. तो पाहुण्यांना म्हणाला, "हर फ्रेंड इज एक्साइटेड बिकॉज दे आर मीटिंग आफ्टर अ लॉंग गॅप. ओह, these Indians are a real emotional stuff." पाहुणे नक्कीच मनात म्हणाले असणार. पाहुणे गाडीत बसताच स्मिता मागे वळली तर मैत्रीण तिच्याशी बोलायला थांबलेली होती. "अगं, माझ्या ओळखीचे एक चांगले आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. उद्या सकाळी आपण त्यांच्याकडे जाऊया. त्यांच्या औषधाने तुला नक्की बरं वाटेल." अरे देवा, हद्द झाली. आता परत आयुर्वेदिक औषध? खो खो हसत स्मिता तिथल्या कट्ट्यावर बसली. तिला हसणंही आवरता येईना आणि आयुर्वेदिक औषधातील गुगुळाच्या ॲलर्जीमुळेच हे झालंय असं मैत्रिणीला सांगता येईना. ती अनावर हसत राहिली. मैत्रीण हताश होऊन आता हिची पाठ, नाक ह्याबरोबर डोकंही डॉक्टरांना दाखवायला पाहिजे असा विचार करत गंभीरपणे तिच्याकडे पाहत राहिली. आपण ऐकत होतात वृंदा टिळक यांनी लिहिलेली कथा हद्द झाली.